चारही उमेदवार विजयाच्या दिशेनं शिवसेनेची मशाल पेटणार। प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचे वातावरण मजबूत। योगीराज गाडे यांच्या कामाचा परिणाम, मतदारांचा निर्धार। योगीराज गाडे यांच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास। उच्च शिक्षित उमेदवारामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास। प्रभाग क्रमांक 3 चर्चेत। अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना अनुकूल वातावरण तयार झालं असून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचे चिरंजीव योगीराज गाडे यांच्या कामाचा प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर बोलबाला होताना दिसतोय। योगीराज गाडे हे प्रभागातील नागरिकांशी सातत्यानं थेट संपर्क ठेवत असल्यामुळं नागरिकांनी त्यांच्यात एक प्रकारचं ऋणानुबंध निर्माण झालंय। ते केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे तर प्रभागातील प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणे वागत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। महिला वर्ग, तरुण तसंच ज्येष्ठ नागरिकांमध्ये योगीराज गाडे विशेषतः लोकप्रिय असून नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि प्रश्न हे तात्काळ सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत। त्यांच्या या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे शिवसेनेच्या उमेदवारांना मोठं जनसमर्थन मिळताना दिसतंय। या पार्श्वभूमीवर या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे चारही उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र सध्या प्रभागामध्ये दिसून येत आहे। शिवसेनेचे उमेदवार हे उच्च शिक्षित, कार्यक्षम आणि लोकसंपर्क असलेले असल्यामुळे प्रभागातील नागरिकांनी त्यांना पसंती दिल्याचं स्पष्ट होतंय। विशेष म्हणजे या प्रभागात शिवसेनेची मशाल पुन्हा एकदा पेटणार असल्याचा विश्वास स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जातोय। योगीराज गाडे यांच्या कार्याचा सकारात्मक परिणाम उमेदवारांवर होत असून इंजिनियर केतन क्षीरसागर, डॉक्टर नीलम विपुल वाखुरे आणि अनिता दारकुंडे यांना विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचं सांगितलं जातंय। एकूणच प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचे संघटन, लोकसंपर्क आणि विकास कामांच्या जोरावर वातावरण हे शिवसेनामय झालं असून येत्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।